स्मशानभूमीचा रस्ता अडवल्याने गेट समोरच मृतदेहावर केले अंत्यसंस्कार। धोडप गावच्या वेशीपासून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आपल्या मालकीचा असल्याचे सांगत गावातील डॉक्टर गणेश कोल्हे यांनी वेशीवरच लोखंडी गेट उभारून रस्ता बंद केला। 18 मार्च रोजी श्रीराम कोल्हे यांचे निधन झाल्याने अंत्यविधीचा प्रश्न उद्भवला। डॉक्टरने अशा दुःखद प्रसंगी माणुसकीला तिलांजली दिल्याने संतप्त झालेल्या नातेवाईक व ग्रामस्थांनी बंद केलेल्या गेट समोरच कोल्हे यांच्या चितेला अग्नी देत अंत्यसंस्कार केले। ग्रामस्थांवर अशी रस्त्यातच अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ आणणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे।